मी तुम्हाला फिलेट वेल्डचा थोडक्यात परिचय देते. फिलेट वेल्ड हे वेल्डचा एक प्रकार आहे ज्याचा वापर धातूच्या 2 तुकड्यांना एका कोनात जोडण्यासाठी केला जातो. शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग वापरून ओव्हरहेड पोझिशन 4G मध्ये 10 mm जाडीच्या MS प्लेटवर वेल्डिंग पोझिशनर टेबल वेल्डरला हलवण्यासाठी पुरेशी जागा असलेल्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. वेल्डिंग दरम्यान सोपी आणि अचूक पोझिशनिंग सुलभ करण्यासाठी वेल्डिंग पोझिशनरच्या नियंत्रणासह रोटेशन आणि दिशेचा वेग यासह स्वतःला परिचित करा. टेबलवर 10 mm MS प्लेट सुरक्षित ठेवण्यासाठी सी क्लॅम्प्स किंवा मॅग्नेटिक क्लॅम्प सारखी योग्य क्लॅम्पिंग उपकरणे वापरा. वेल्डिंग दरम्यान हालचाल टाळण्यासाठी क्लॅम्प्स पुरेसा दाब देतात याची खात्री करा. ओव्हरहेड वेल्डिंग स्थितीत 4G पोझिशनरचे टेबल अँगल ॲडजस्ट करा. हा अँगल डिझायर्ड वेल्डिंग स्थितीशी जुळण्यासाठी सेट केला पाहिजे. दिलेल्या क्लॅम्पसह ओव्हरहेड वेल्डिंग पोझिशनर मध्ये टॅक वेल्डेड लॅब जॉईंट फिक्स करा. रोटेशन दरम्यान संतुलन आणि स्थिरता राखण्यासाठी पोझिशनरच्या ॲक्सिसच्या बाजूने टॅक वेल्डेड लॅब जॉईंट मध्यभागी ठेवा. प्लेट्स अशा स्थितीत ठेवा की वेल्डिंग क्षेत्र सहज उपलब्ध होईल. वेल्डरला चांगली दृश्यमानता आणि वेल्डिंग प्रक्रियेवर नियंत्रण ठेवता येईल. सर्व सुरक्षिततेच्या खबरदारी आहेत याची खात्री करा, जसे की ठिणग्यांपासून संरक्षण करण्यासाठी संरक्षण आणि इलेक्ट्रिकल धोके टाळण्यासाठी पोझिशनरचे योग्य ग्राउंडिंग. वेल्डिंग ग्लव्स, लेन्सचे योग्य शेड्स असलेले वेल्डिंग हेल्मेट आणि फ्लेम रेझिस्टंट कपडे यासारखी योग्य वैयक्तिक सुरक्षा उपकरणे PPE घाला. कोणतेही नुकसान किंवा खुल्या वायर्ससाठी वेल्डिंग केबलची तपासणी करा. वेल्डिंग मशीन योग्यरित्या ग्राउंड असल्याची खात्री करा. कोणत्याही दोषांसाठी वेल्डिंग टॉर्च तपासा. इलेक्ट्रोड टॉर्चमध्ये योग्यरित्या स्थित असल्याची खात्री करा. रूट रन वेल्डिंगसाठी 3.15 mm डायाचा MS इलेक्ट्रोड निवडा. रूट रनसाठी करंट 110 amps वर सेट करा. इलेक्ट्रोडला धरून ठेवा जेणेकरून ते वरच्या प्लेटच्या काठावर आणि खालच्या प्लेटच्या पृष्ठभागाच्या दरम्यानचा अँगल दुभाजक करेल. इलेक्ट्रोड विविंग न करता एक लहान आर्क सह जॉईंट रूटवर प्रथम बीड घाला. चिपिंग हॅमर वापरून बीड मधून स्लॅग काढा. स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. दुसऱ्या रनसाठी 3.15 mm डायाचा MS इलेक्ट्रोड वापरा. दुसऱ्या रनसाठी करंट 110 amps वर सेट करा. इलेक्ट्रोड अँगल रूट रनसाठी नमूद केल्याप्रमाणेच आहे. स्ट्रिंगर बीड टेक्निकने दुसरा रन डिपॉझिट करा. चिपिंग हॅमरने वेल्ड बीड डिस्लॅग करा. स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. तिसऱ्या रनसाठी 3.15 mm डायाचा MS इलेक्ट्रोड वापरा. तिसऱ्या रनसाठी करंट 110 amps वर सेट करा. तिसरा बीड पहिला बीड आणि वरच्या प्लेटच्या खालच्या काठाच्या दरम्यान लहान आर्कने आणि 45 डिग्रीच्या इलेक्ट्रोड कोनसह प्लेटच्या पृष्ठभागावर ठेवा जेणेकरून वरच्या प्लेटची किनार वितळू नये. चिपिंग हॅमरने वेल्ड बीड डिस्लॅग करा. स्टील वायर ब्रशने वेल्ड बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून ओव्हरहेड स्थितीत 10 mm जाडी असलेल्या MS प्लेटवर फिलेट लॅब जॉईंटसाठी खालील गाईडलाईन्स आहेत. नेहमी संरक्षक कपडे घाला. योग्य हेल्मेट घाला. योग्य विद्युत सुरक्षा सुनिश्चित करा. जॉईंट योग्यरित्या तयार करा. योग्य वेल्डिंग पॅरामीटर्स वापरा. योग्य आर्क लांबी राखा. वीविंग गती वापरा. स्थिर गतीने प्रवास करा. प्रत्येक पास नंतर स्लॅग साफ करा. वेल्ड बीड योग्य आकारात असल्याची खात्री करा. गरम जॉब ठेवण्यासाठी टॉंग्स वापरा. आता तपासणी प्रक्रियेदरम्यान ओळखल्या जाऊ शकणाऱ्या दोषांचे परीक्षण करूया. अंडरकट,
पोरोसिटी, uneven ripples, edge of the plate melting off, cracks. या विषयाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल आकारानुसार प्लेट्स तयार करा. 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 10 मिलीमीटर जाडी. प्लेट्सला लॅप जॉइंट म्हणून सेट करा आणि जॉइंटच्या प्रत्येक टोकाला समान अंतरावर वेल्ड करा. वरच्या स्थितीत विणकाम तंत्र वापरून रूट, दुसरा आणि तिसरा विभाग एकत्र करा. स्टील वायर ब्रशने वेल्ड मणी स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्ड बीडची तपासणी करा.